सध्या पुण्यातच राहतो दीदी सोबत. हा कसा आहेस? सर काय चाललंय? साखरपुडा काय, लग्नाचं काय? अहो तुम्हाला माहिती आहे ना दीदीचं किती प्रेम आहे दाजींवर. मग तुम्ही कसा काय साखरपुडा होऊन दिला? अहो एकदा तरी तिच्याशी बोलायचं. मी म्हणतोय तुम्ही नाही, पण घरच्या कोणीतरी. तेवढा वेळ नव्हता दीपक. अहो काय बोलताय सर? जर आपणच असं बोललो तर कशी ती दोघं एकत्र येणार? तेच, त्यांनाच एकत्र यायचं नाहीये तर आपण काय करणार या ठिकाणी? असं नाही सर. याआधी त्यांच्यात किती वेळा तरी भांडण झाले, पण त्यावेळी घरच्यांचं वागणं वेगळं होतं. तुम्ही आता जसं वागताय ना तसं कोणच वागत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच वाटायचं की त्या दोघांनी फक्त एकत्र यावं. ही वेळ वेगळी होती दीपक. आता 7 वर्ष ते एकमेकांपासून दूर आहेत. 7 वर्षात एकदाही बोलले नाही. पण सर आपण कोणी भेट घडवून आणण्याचा प्रयत्नच केला नाही ना. तेच तर, मग आता कशाला करायचं? सर अहो दीदी वाट बघत्या. तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा तिला नाही द्यायला पाहिजे. अहो तिने 7 वर्ष वाट बघितली, दाजींची, तुमची. तुम्ही सगळी तिच्यावर चिडला. दाजी तर काय सोडून गेलं. पण जर तुम्हाला सांगू का, दीदी अजून वाट बघते त्यांची. असं म्हणाले आपण? आम्ही एकत्र राहतोय सर, तेवढं तर कळायलाच पाहिजे की आम्हाला. आणि जेव्हापासून तिला ही कळलंय ना, तिची अवस्था नाही बघवत सर आम्हाला. दीपक, अर्जुननं पुढे जायचा निर्णय घेतलाय. अपर्णाला म्हणावं तूही तेच कर आणि ते डिवोर्स पेपर. सर त्या दोघांचं नातं एवढं कमकुवत नाही हो. असं तुला वाटतंय दीपक? आणि अर्जुन का सोडून गेला अपर्णाला माहिती आहे ना? तुझी दीदी अजूनही सरकारांशी नातं टिकून आहे. त्यांनी अर्जुनच्या आईला मारलंय, माहिती आहे ना तुला? तर म्हणून आपण सगळं मोडून टाकायचं का? अहो तुम्ही त्यांच्याबरोबर संबंध तोडला, पण त्यांची अवस्था आता किती वाईट आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणून दीदीने त्यांना मदत केली. त्यांची अवस्था कशी आहे हे नाही माहित मला, पण त्यांच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही हे मी तुला ठामपणे सांगू शकतो. काल त्यांनी अर्जुनचा साखरपुडा थांबवायचा प्रयत्न केला, माहिती आहे का अपर्णाला? मला नाही असं वाटत, पण हे सरकार आणि त्यांचं घर या सगळ्यामुळं दीदीचं आणि दाजींचं कुटुंब नाही तुटलं पाहिजे. सर तुम्हाला पण माहित आहे माझी बहीण लय चांगली आहे. मान्य आहे ती चुकली, पण तिनं माफी मागितली होती की. आणि सर बापू काय म्हणतात, मोठ्यानं फक्त वयानं मोठा असू नये तर मनानं पण असावं. छोटा जर चुकला तर त्याला उदार होऊन माफ पण करता यावं. हे बघ, तुला दीदीची बाजू माहिती आहे, मला अर्जुनची. आणि आता हे साखरपुडा वगैरे का करावं लागलं ना हे तुम्हाला कोणालाच माहित नाही. मला तुझी तळमळ समजते. मी एंगेजमेंटच्या दिवशी बघितलं ना व्हिडिओ कॉलवर. तुम्ही दोघे एकत्र काम करता का मा? एकत्र नाही, ते एक केस होती ना त्यामुळे एकत्र. क्या बात आहे, मस्त भारी पोलीस आहेत का मा? हो. अरे वा अर्जा, एकदम भारी कामगिरी केलीस की. भाऊजी, तुम्ही आता पोलीस आहे आणि ती कलेक्टर, मग तरी तुमचा दोघांचा एकत्र फोटो. वहिनी अहो, तिने ड्रग्सला आळा घालायचं ठरवलंय, त्यामुळे सगळे डिपार्टमेंट मिळून आम्ही एकत्र काम करतो. ते पण मग बाकी कुणाचाच फोटो नाही, फक्त तुमच्या वहिनी अहो, ती गाडी मी पकडली ना, ते काम माझ्याकडे आहे. बघा बाबा, मला तर जेवढं दिसतंय तेवढं सरळ काय वाटत नाही. म्हणजे नक्की काय रुपाली? अहो मामनजी, आपणाला आता येऊ वाटत असणार आहे म्हणून ते हे सगळं करत असं काय असतात. नाही वहिनी, न्यूज पेपरवर सह्या केलेत ना तिने, झालं ना. मग हा ते झालंच भाऊजी. मग ते झालं ना, ते झालं सगळं. उगाच तिला कशाला काय बोलायचं? आणि एकत्र काम केलं ना म्हणून फोटो आलाय, बाकी काय नाही. अहो मी फक्त आर्याचा विचार करून बोलले हो, बाकी. तिच्याशी बोलतो मी. अर्जा, अरे चिडू नको ना. चिडू नको तर काय करू कदम? तिला कशाला काय बोलायचं? संबंध संपलाय ना आता, झालं ना. मग भाऊजींच्या मनात तिच्याविषयी अजून आहेच आहे, हे ना मुळासकट उखडून काढलं पाहिजे. काय हो, काय झालं? काय नाही आप्या, ती जरा 2 पोती सरकून ठेवायची, ती तेवढी ठेवली. बर, मी आलेच, आवरून येते. मा, हे पेपर मधले फोटो ठेवू का माझ्याकडे? ठेव. त्याला तुझ्या हातचं सगळं कडूच लागणार बघ, भले तू किती साखर टाक. असं का बोलतेस तू आई? अगं तू इकडं फेमी बनवत बस
आणि तिकडे अर्जुनची पहिली बायको घेऊन जाऊ दे त्याला परत. बघ हे. आई अगं असं काही काय बोलते तू? अगं ते दोघे ड्रग्सच्या केसवर एकत्र काम करतायत. आर्या, अगं माणसांचं सगळं पहिलं स्पेशल असतं बघ. अगदी त्याचं घर, त्याचा पहिला फोन, त्याची पहिली गाडी, त्या सगळ्याच आठवणी त्याच्या मेंदूवर कोरल्या गेलेल्या असतात. अगं पण त्या वस्तू झाल्या ना. अगं तेच सांगते ना मी, त्या वस्तू झाल्या आणि हे माणूस आहे अगं, आणि त्याच्याबरोबरच्या आठवणी आहेत. आणि अगं त्यांना दोघांना एक मुलगा पण आहे ना एकत्र. हे बघ आई, मला त्या मुलाशी काही अडचण नाहीये. एवढं सोपं वाटतं का गं तुला? तो मुलगा एकटा येणार नाही. तो आला तर त्याची आई बरोबर येणार. आई तू खूप जास्त विचार करतेस. हे बघ माझं सगळं बोलणं झालेलं आहे. आर्या, अगं मी तुझ्या काळजीपोटी बोलतीये. तुला काय वाटलं? ते अर्जुन बद्दल तुला काय वाटतं ते माहित नव्हतं का ग मला? तू स्थळ का नाकारायचीस? का सारखी त्याच्या बरोबर असायचीस? त्याच्या घरी जायचीस? हे सगळं मला दिसत होतं, पण मी मुद्दाम काही बोलले नाही. कारण अगं पुढं हे सगळं मला दिसत होतं. असं सगळं म्हणजे? अगं त्यांचा एकत्र पेपरमध्ये फोटो आलाय, तो केस संदर्भात आलाय. हे तू नाही, तुझं प्रेम बोलते. मला सांग, त्या अपर्णाने अर्जुनलाच का निवडलं ग या केससाठी? पुण्यामध्ये काय अजून पोलीस अधिकारी नाही आहेत का? आणि अगं हा अर्जुन इन्स्पेक्टर आहे ना, पण तरी तोच का? आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इन्सिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं. नीट विचार कर आर्या. प्रेम कर, पण आंधळं प्रेम करू नकोस. त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील. आणि हो,